भीत नाही आता पुल्या मरणा, भीत नाही आता पुल्या मरणा, दुःख होते जना न देखवे, आमची तो जाती ऐसी परंपरा, का तुम्ही दातारा नेनायसी, भजनी विक्षेपतीची पैमरण नवजावा तू क्षणे कवाया, आमुची तो जाती ऐसी परंपरा, का तुम्ही दातारा नेणायसी, तुका म्हणे नाही आघाताचा वारा, तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी दातारा ठाव मागे, आमची तो जाती ऐसी परंपरा, का तुम्ही दातारा नेणायसी, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम यदक्षरमणाख्येयम् आनन्दम् अज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनि, आद्यत्रयजननी देवाचे, नमो सद्गुरुतुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू, संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, वरी वैसवू पाऊले श्री गुरूंची, श्री संतांची या माता चरणा,
देखवे आमची तो जाती ऐसी परंपरा का तुम्ही दातारा निणाईसी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असणारा महाराजांच्या अभंग गाथेतील बहुतेकांच्या परिचित असणारा आणि प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज आज भगवान परमात्म्यासमोर परमार्थातली एक अनमोल अशा प्रकारची मागणी मागतायत. भीत नाही आता पुल्या मरणा दुःख होते जना न देखवे आमची तो जाती ऐसी परंपरा का तुम्ही दातारा नेणाईसी. सेवेला आरंभ करण्यापूर्वी प्रस्तुत कार्यक्रमाचा परिहार दिनक्रम प्राप्त आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, त्याचबरोबर भगवान परमात्म्याची सेवा म्हणून सकाळचं काकडा भजन, त्यासोबत गाथा भजन, दुपारच्या सत्रामध्ये असणारं महिला भजन, तदनंतर प्रवचन सेवा, तदनंतर हरिपाठ आणि रात्रौची असणारी ही हरिकीर्तन सेवा, या सर्व कार्यक्रमांनी नटलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची सेवा अविरत अखंड चालत राहावी म्हणून चालत आलेली ही जी परंपरा आहे, ती परंपरा पुढे नेत नेत याही वर्षी हा सप्ताह संपन्न होत आहे. आणि या सप्ताहाचा आजचा हा 7वा दिवस अर्थात जागराची कीर्तन सेवा आहे. माझ्या परमभाग्याने, भगवत कृपेने, संत कृपेने या सेवेचा लाभ मला या ठिकाणी प्राप्त झाला. ज्यांच्या संयोगातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा योग आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण भूषणजी महाराज तथा आदरणीय हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज यांच्या आज्ञेमुळे या सेवेचा योग आहे. उपस्थित सर्व ही मंडळी, त्यामध्ये आदरणीय दिनेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, मृदंगाचार्य आहेत. सर्व ही मंडळी या परिसरामध्ये मी प्रथमच आलेलो आहे. बहुतेकांचा परिचय माझ्यासोबत नाही, मीही पहिल्यांदाच आलो, त्याच्यामुळे माझाही फार परिचय नाही. पण तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी विनम्रपणे माथा ठेवतो आणि अवघ्या मर्यादित वेळेमध्ये अभंगाचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. जागराची सेवा म्हणजे ठरलेलं आहे की या दिवशी भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागावं. 6 दिवस केलेली, 7 दिवस केलेली जी भगवत सेवा आहे, काकड्याच्या संबंधाने, पारायणाच्या संबंधाने, भजनाच्या संबंधाने, प्रवचनाच्या संबंधाने, हरिपाठाच्या संबंधाने, ज्या ज्या उपक्रमातून भगवान परमात्म्याची सेवा करण्याचा प्रयत्न 7 दिवसामध्ये जो काही आपण केलेला असेल, त्याचं फल म्हणून भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागावं अशी परंपरा आहे. आणि म्हणून त्या परंपरेला अनुसरून हा अभंग घेतलेला आहे. मागणीचा विचार तुमच्या पुढे अधिक ठेवणार नाही, अभंगाचा विचार सांगणार आहे. का मागावं, कुणी मागावं, कशासाठी मागावं, मागण्याकरता काय अधिकार असावा, या संबंधाने बरीचशी चिंतनं आपण ऐकत आलेली आहात. या भागामध्ये कीर्तन परंपरा चांगली आहे. मराठवाडा प्रांतामध्ये कीर्तन परंपरा जी आली, अनेक महात्मे या भागामध्ये अवताराला आलेले असल्यामुळे या भागातला परमार्थ उत्तम आहे. त्यामुळे अधिक तेच तुमच्यासमोर न मांडता सरळ सरळ अभंगाच्या विषयाला स्पर्श करूया. तुकोबारांची जी मागणी आजची, ती जरा काहीशी वेगळी आहे, अलौकिक आहे. पण ही मागणी मागत असताना, मागणी मागण्याच्या अगोदर तुकोबारायांनी भगवंताला आपल्या स्वतःचा परिचय करून दिलेला आहे.
तो परिचय आजच्या अभंगामध्ये जाणणं अतिशय महत्त्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. या सप्ताहामध्ये आपल्या नरसिंह जयंतीचा पर्वकाळ येतो. अजून बंकट स्वामी महाराजांची पुण्यतिथी काल संपन्न झालेली आहे. काल त्याचं कीर्तन आपण ऐकलं असेल. महर्षी नारदांचा अवतरण सोहळा बी या पर्वकालामध्ये येतो. अनेक प्रकारचे पर्वकाल या नामसप्ताहामध्ये आहे. विशेष करून भगवंताचा अवतार एक आहे. 2 संतवर्यांचा अवतार या पर्वकालामध्ये, एक महर्षी नारद आणि दुसरे बंकट स्वामी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा. आणि म्हणून संतांच्या संबंधाने थोडंफार चिंतन व्हावं, संतांचा परिचय तुकोबारायांच्या अंगाने व्हावा, या संबंधाने या अभंगाची योजना केलेली आहे. समाजाची जी कल्पना आहे, समाजाची जी शोभा आहे, अलीकडच्या काळामध्ये म्हणा, भविष्य काळामध्ये म्हणा किंवा पाठीमागच्या काळामध्ये म्हणा, या समाजाला संतांशिवाय शोभा नाही. ज्ञानोबाराय अवताराला आले, तुकोबाराय अवताराला आले, नामदेवराय अवताराला आले म्हणून तुम्हाला आम्हाला जी शोभा आहे. संत जर अवताराला आले नसते तर तुम्हाला आम्हाला काही किंमत. ज्ञानोबाराय आहेत म्हणून तुम्हाला आम्हाला आज किंमत, तुकोबाराय आहेत म्हणून तुम्हाला आम्हाला आज किंमत आहे. संतांशिवाय समाजाची परिकल्पना आपण करू शकत नाही. संत आहेत म्हणून तुमच्या आमच्या जीवनाला दिशा आहे, संत आहेत म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख आहे, संत आहेत म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमार्थ आहेत. नाहीतर ज्ञानोबाराय नसते, नामदेवराय नसते, तुकोबाराय नसते तर तुम्ही आम्ही कीर्तन केली नसती, तमाशे केले असते. तो भाग वेगळा का आताच्या काळामध्ये कीर्तनाचा तमाशा झालाय. पण तरीही संप्रदायाला सगळ्यात मोठे उपकार संतांचे जर काही असतील तर संतांनी तुम्हाला आम्हाला दिलंय भजन. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्ञानोबारायशिवाय तुम्ही समाजाची कल्पना करू शकत नाही, तुकोबारायशिवाय समाजाची कल्पना करू शकत नाही, संतांशिवाय समाजाची कल्पना करणं अशक्य. संत आहेत म्हणून तुम्हाला आम्हाला काहीतरी किंमत आहे, अन्यथा तुम्हाला आम्हाला किंमत नसते. धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी अतिशय आवश्यक सांगितलेल्या आहेत. मनुष्य समाजाकरता, सामाजिक जीवन जगण्याकरता, भौतिक जीवन जगण्याकरता, पारमार्थिक जीवन जगण्याकरता काही गोष्टी अति आवश्यक. त्या गोष्टीशिवाय तुमच्या आमच्या जीवनाची परिपूर्णता नाही. त्यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी धर्मसंहितेमध्ये आलेल्या आहेत. 5 गोष्टी विशेष आहे. 5 गोष्टी ज्या पाहिजे मनुष्य जीवन जगण्याकरता, समाज जीवन सफल होण्याकरता त्या गोष्टी पाहिजेत. ज्या भूमीमध्ये आपण राहतो, ज्या गावामध्ये आपण राहतो, त्या गावाची भौतिक प्रगती व्हावी असं जर वाटत असेल तर त्या गावाला नदी पाहिजे. माझी भाषा कळते ना? त्या गावाला काय पाहिजे? तुमच्या गावाला नाही, आता गाव नाही, तुमचा जिल्हा आहे, पण नदी असेल ना तुमच्या जिल्ह्यात. नदी आहे. काय नदीचं नाव आहे? तावरजा आणि मांजरा. 2 नद्या. वा, एक नाही 2 नद्या. पण ऐका, त्याच्यामध्ये असं बारीक चिंतन आलेलं आहे का नदी केवढी पाहिजे? 7 माणसं आडवे झोपतील एवढं नदीचं पात्र पाहिजे. झोपले का काय? किती आहे का तुमच्याकडे? आहे 7, 5 फुटाचे 7, 7 5 35 फुटाचं नदीचं पात्र पाहिजे. आहे. वा, मग काय हरकत नाही. 35 फुटाचा असेल. नाही तर लोकांनी नद्या लहान करून टाकल्या महाराज विकासाच्या नादामध्ये. हे का आग्रह धरलेला आहे? पाणी हे सगळ्या भौतिक प्रगतीचा प्रथम पर्याय. कारण सगळा समाज हा पहिले कृषी प्रधान होता, व्यवसाय प्रधान, नोकरी प्रधान समाज अलीकडच्या काळामध्ये जन्माला आला. नाही तर सर्वांचा मूळ व्यवसाय, ज्याला आपण धंदा म्हणूया, तो काय होता? शेती. सगळं जीवन शेतीवर चालायचं. त्याच्यामुळे शेतीला आवश्यक काय? पाणी. पाण्याला आवश्यक काय? नदी. नदीशिवाय भौतिक प्रगतीची कल्पना करू शकत. गावाला नदी असेल तर ते गाव संपन्न मानल्या जायचे. त्या गावाला अडचण नव्हती. ज्या गावाला नदी आहे त्या गावामध्ये भौतिक प्रगती सहित शांतता नांदते. कारण पाणी हे शांततेचं प्रतीक. म्हणून पाणी आवश्यक आहे, नदी आवश्यक. चला, दुसरी गोष्ट, त्या गावामध्ये गावाचा जो कर्ता आहे, गावाचा जो प्रमुख आहे, त्याला आपण सरपंच म्हणू, त्याला आपण आमदार म्हणू, त्याला आपण खासदार म्हणू, ज्याच्या हातामध्ये गावची सत्ता आहे, गावचा कारभार आहे, त्या कारभाराला, त्या सत्ता प्रमुखाला धर्माचं ज्ञान आवश्यक.
काय 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 जो गावचा प्रमुख आहे, ज्याला गावामध्ये सत्ता राबवायची, ज्याला गावचा कारभार पाहिजे, अशा माणसाला धर्माचं ज्ञान पाहिजे. त्याने इलेक्शनला बाटल्या नाही वाटल्या पाहिजे. जिंकण्याकरता म्हणून लोक रसातळाला नेणं हे गाव प्रमुखाचं काम नाही. त्याला धर्म कळला पाहिजे, त्याला पाप पुण्य कळलं पाहिजे, त्याला शास्त्र कळलं पाहिजे. तो सप्त्याला देणगी देणारा पाहिजे, तमाशाला देणगी देणारा नाही. धर्म प्रमुख पाहिजे. तिसरी गोष्ट, या गावामध्ये राहणारे लोक, त्यांना भजनाची आवड पाहिजे, त्यांना कथा कीर्तनाची आवड पाहिजे, तर त्या गावाला शोभा आहे. पुन्हा जी भजनाची आवड धरणारी माणसं आहेत, कथा कीर्तनाची आवड धरणारी माणसं आहेत, त्या माणसांना सहकार्य करणारी माणसं गावात पाहिजे. आणि पाचवी गोष्ट, गावात एक तरी साधू पाहिजे. विठ्ठल गावात एक तरी साधू पाहिजे. गावात जर साधू नसेल, मी साधू म्हणतो या, संधी साधू नाही, गावामध्ये एक तरी साधू. ज्या गावामध्ये साधू आहे, ज्या गावामध्ये संत आहेत, त्या गावातला परमार्थ कमी होत नाही. ज्या गावामध्ये साधू आहे, त्या गावामध्ये भजन कमी होत नाही. ज्या गावामध्ये महात्मे असतात, त्या गावामध्ये परमार्थ खेळता असतो. त्या गावामध्ये टाळकरी असतात, त्या गावामध्ये भजनी असतात, त्या गावामध्ये कथा कीर्तनाची गोडी असणारी माणसं असतात. म्हणून साधू हा अतिशय आवश्यक. गावामध्ये 4-2 गोष्टी कमी असल्या तरी चालतात, पण साधू मात्र आवश्यक आहे. का? कारण साधू शिवाय तुम्ही परिकल्पना करू शकत नाही. कारण ही संत मंडळी येतात. तुकोबाराय अवताराला आले, समाजाचं कल्याण. ज्ञानोबाराय अवताराला आले, समाजाचं कल्याण. ज्ञानोबाराय अवताराला आले नसते तर तुम्हाला आम्हाला ज्ञान कळलं नसतं. तुकोबारायांनी आपल्या अवताराला येण्याच्या अगोदरची परिस्थिती, त्या काळातली परिस्थिती वर्णन केली. समाजाची परिस्थिती काय? अर्थलोपनी तुकोबारायांनी या चरणामधून ती परिस्थिती सांगितली त्या काळात. हा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे हो, पण या चरणाकडे बारीक लक्ष द्या. त्या काळातली परिस्थिती काय? पुराणांचा अर्थ केवळ पुराणापुरता मर्यादित राहिला होता. अर्थ लोपली पुराणे, जे पुराणांना समाजाला सांगायचं होतं ते पुढं आलं नाही, पुराणामध्येच राहिलं. का पुराणांमध्ये राहिलं? नाश केला शब्दज्ञानी. केवळ आणि केवळ शब्दाचं ज्ञान असणाऱ्या माणसांनी त्या पुराणांच्या मूळ अर्थाचा नाश केला. अभ्यास नाही, ग्रंथाचं आचरण नाही, ग्रंथाचं पारायण नाही, कुठल्या ग्रंथाचं एखाद्या गुरुकडे बसून अध्ययन नाही. आत्ताच्या काळामध्ये ही भागवत सांगणारी जी मंडळी आहे ती ग्रंथातलं नाही सांगत, बाहेरचं जास्त सांगत. मूळ ग्रंथातला जो विषय आहे तो ग्रंथातला विषय सांगत नाही. बाहेरच्या बरं कीर्तनात सुद्धा तेच आहे. हे शब्द ज्ञानाचं लक्षण आहे. कारण कधी अभ्यास नाही, कुठल्या ग्रंथाचं चिंतन नाही, कुठल्या ग्रंथाचं श्रवण नाही, एखाद्या गुरुकडे अध्ययन नाही.
आमचे गुरुजी खेदानं म्हणतात, म्हणजे कोणाची टीका नाही, 80% कीर्तनकारांना श्रीमद भगवद्गीता शुद्ध पद्धतीने वाचता येते. याला म्हणावं शब्दज्ञानी. नाश केला शब्दज्ञानी. अजून काय झालं? विषय लोभी म्हणे साधनेही बुडविले. केवळ या साधनाच्या माध्यमातून काय प्राप्त व्हावा? विषय आपला लौकिक भाग साधल्या जावा म्हणून. परवा आमच्याकडे वधूवर मेळावा होता. कोणाची टीका नाही, वधूवर मेळाव्यामध्ये ती आता बायोडाटा वाचतात. काय मग मुलगा काय करतो? एकाच उत्पन्न होतं 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न. सत्य 2-3 दिवसापूर्वीची घटना. वार्षिक उत्पन्न आहे 10 लाखाचा. व्यवसाय कीर्तनकार. 10 लाखाचं उत्पन्न आहे, त्यांनी व्यवसाय कीर्तन व्यवसाय. कीर्तनाचा उपयोग लोकांनी काम संसाराकरता केला. त्याचा संसार करता नाही, आत्मोद्धाराचं साधन आहे कीर्तन. पण विषय लोभी म्हणे साधनेही बुडविले. मग आपल्याला फायदा होतो ना. मग काय सोपं आहे ना हो कीर्तन करणं. अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात सोपं साधन. या ते आळंदीला पोरं टाकतात ना, यांचं नाही. एकाला विचारलं आळंदीला पोरं का टाकायचं? ते म्हणे महाराज कामधंद्याचं काही खरं नाही, शेतीचं तर मला माहिती. पोराची बुद्धी अशी का तो चांगला शिकल याची गॅरंटी. आळंदीला राहून त्यानं 2-4 प्रवचनं जरी करायचा शिकला आमच्या भागातले, मग त्याने आठवड्याला एखादा कावळा जरी केला. कावळा कळतो तुम्हाला? दावं तुमच्याकडे होते नाही? प्रवचन नाही होत दाव्याला. मग तुमचा भाग चांगला आहे. आमच्याकडं नुसता धडाका आहे. दाव्याला प्रवचन, वर्ष श्राद्धाला कीर्तन. दाव्याला प्रवचन हमखास. मग त्या दाव्याच्या प्रवचनाचं म्हणजे गावात रोज एक तरी प्रवचन राहतं दाव्याला. लोक दाव्याला प्रवचन ठेवतात. त्याच्यामुळं ते दाव्याला प्रवचन म्हणल्यावर आता दाव्याचं प्रवचन लय अवघं अर्ध्या तासाचं प्रवचन राहते. कारण ते शोकाचं दुःखाचं प्रवचन राहते. तिथं काही जास्त लोक नाही राहत. पण मग प्रवचन का आला म्हणजे अर्धा तास जरी बोलला तरी मग त्याला 1121. अर्ध्या तासाचे 1121 तुम्हाला कोण देणार? मिळतात ते बी पाया पडून पैसे. पाया पडून तुमचा सत्कार करून शाल वगैरे टाकून बुक्का वगैरे लावून. जमलंच एखादा चांगला श्रद्धावान असला तर तो महाराजाला ड्रेसही करतो एखादा. एवढं सोपं जरी इथं आहे तर मग शाळा शिकतील तरी कशाला? विषय लोभी म्हणे साधने हे बुडविले. ही अतिशय विघात भयानक परिस्थिती. आणि या परिस्थितीचा परिणाम असा झाला की लोकांना परमार्थ कळेना. मग तुकोबाराय आले. झाडू संताची मार्ग आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. मग तुकोबारायांनी या मार्गाची शुद्धता केली. ज्ञानोबारायांनी या मार्गाची शुद्धता केली. लोकांना भगवंताची प्राप्ती सहज व्हावी. अवघड नाही. कलियुगामध्ये या सांप्रत कालामध्ये भगवत प्राप्ती सगळ्यात सोपी आहे. सुखे येतो घरा नारायण. याच युगामध्ये तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊने गोपाळ. याच काळामध्ये, इतर युगामध्ये नाही. पण ते जे सोपं साधन आहे त्या सोप्या साधनामध्ये सुद्धा ज्यावेळेस अशुद्धता निर्माण झाली ती शुद्धी करण्याकरता संतांचा अवतार. विठ्ठल म्हणून समाजाची कल्पना संतांशिवाय होणं अशक्य. तुकोबाराय नसते तर तुम्हाला आम्हाला भजन नसतं, तुम्हाला आम्हाला कीर्तन नसतं. ज्ञानोबाराय नसते तर तुम्हाला आम्हाला भजन कीर्तन नसतं. केवळ आणि केवळ संत अवताराला आले म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये परम आहे, म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये भजन आहे, म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये कीर्तन आहे. बस संतांचा हा सगळ्यात मोठा उपकार आहे. यापेक्षा मोठा उपकार दुसरा कुठलाही नाही. आणि असे संत महात्मे ज्यावेळेस भूमीवर अवताराला येतात, अवताराला आल्यानंतर त्यांची भूमिका एकच आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार करण्याकरता आणि त्याच्या समाजाच्या कल्याणाकरता जगाच्या कल्याणाकरता ज्यावेळेस संत येतात. आणि मग ही संत मंडळी आपलं सगळं जीवन, वैयक्तिक जीवन संतांना नसतं, स्वतःच्या संसारावर शून्य टाकून जाळोणी संसार बैसलो अंगणी किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य या प्रकारचं संसाराचं पूर्ण मन काढून जगाच्या हिताकरता संत कष्ट करत असतात. देह कष्टविती. आणि मग हा तुकोबारायांचा, ज्ञानोबारायांचा, नामदेवरायांचा जो जीवन प्रवास आहे तो भगवान परमात्म्याने पाहिला. तुकोबारायला देवाने विचारावं, तुकोबाराय
ज्यांच्याकरता तुमचे एवढे कष्ट चाललेत त्यांना तुमच्या कष्टाची किंमत आहे का? लोकांकरता तुम्ही गाथा लिहिला, लोकांकरता तुम्ही कीर्तनं करतायत, लोकांकरता नामस्मरण हे साधन सुलभ करून दिले. अवघड साधनं तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला सोपी करून सांगितली. तुकोबारायाला विचारलं देवाने, ज्या समाजाकरता तुम्ही हे कष्ट केले, ज्या समाजाच्या हिताकरता तुम्ही झटतायत, त्या समाजाला तुमची काही किंमत आहे का? तुकोबारायांनी समाजावर रोष नव्हता तुकोबारायांचा. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. समाजाबद्दल तुकोबारायांचा रोषही नव्हता, स्तुती विषय नाही. समाजाच्या सर्व बाजून तुकोबाराय मुक्त झालेले होते. तुकोबारायांनी समाजाचा दोष सांगितला नाही देवाला. तुकोबाराय म्हणाले नसेल किंमत देवा, एका दृष्टीने ठीक आहे, आमच्या शब्दाची समाजाला किंमत नसेल, कारण आम्ही ओरडून सांगतो तरी समाजामध्ये फरक पडत नाही, हे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. नसेल फरक पडत, पण आम्ही आमचा स्वभाव सोडणार, लोकांच्या कल्याणाकरता आम्हाला यायचं आहे, कारण देव लोकांचं कल्याण करत नाही. ही माझं म्हणणं अपसिद्धांत नाही हा. देव ठराविक व्यक्तींचं कल्याण करतो, देव सगळ्यांचं कल्याण करत नाही. गीतेमध्ये भगवान परमात्म्याने सांगितलंय, तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वक. हे जे श्लोक आलेत ना, या श्लोकांमध्ये एक बारीक विशेषण आहे, तेषाम. तेषाम या शब्दाचा अर्थ आहे त्यांनाच. जे माझ्या या नियमामध्ये येतात त्यांच्या कल्याणाकरता म्हणून मी सजग आहे. अर्जुन, तेषाम सततयुक्तानाम किंवा तेषामहम समुद्धरता अनन्या चिंतयन्तो माम, हे जे श्लोक आलेत, देवाने काही विशिष्ट लक्षण केले, त्या लक्षणामध्ये जर माणूस बसला तरच मी त्याचं कल्याण करतो. पण संतांचं तसं नाही. संतांचं असं आहे, संत म्हणाले सगळे या, जे जे याल त्यांचा उद्धार करण्याची गॅरंटी आमची. यारे यारे लहान थोर संतांचं पुरेसं आहे. सगळ्यांना बोलवलं, यारे यारे लहान थोर, या ते भलते कोणी या. देवाचं तसं नाही ना. देव तेशाम प्रकारची विशेषणं घालून देव तुकड्या पाडतो. या कॅटेगरीत असेल तर माझ्याकडे या. अंतरीची घेतो गोडी, बाहे जोडी भावाची. आतलं पाहतो देव, बाहेरचं नाही पाहत. त्याच्याकडे परीक्षेची इतकी खास बाजू आहे देवाची, समोर येणारा वरून नाही पाहत देव, आतमध्ये काय, आतमधून कुठल्या भावनेने आलाय तर त्याचं कल्याण. पण संतांचं तसं नाही. संत आला त्याचा, मग तुम्ही संतांना मारण्याच्या उद्देशाने जरी गेले, संतांना पूजा करण्याच्या उद्देशाने जरी गेले, तरी नाथ महाराजांनी ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये बोलताना असं म्हटलंय, भलती या भावे भलती या भावे भलती या भावे शरणा भलती या भावे भलती या भावे भलती या भावे शरणा Hare
भावे शरण जाता भेटी भलती भावे. कुठल्याही भावनेने तुम्ही ज्ञानोबारायांकडे जा. पाडी तसे तुटी जन्मव्याधी. कारण ज्ञानोबारायांकडे भेद नाही. न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कुठल्याही संबंधाने ज्ञानोबारायांकडे जा. विसोबा केचर शत्रुत्वाची भावना घेऊन गेले. विसोबाचं कल्याण झालं. चांगदेव महाराज शत्रुत्व भावना घेऊन गेले. चांगदेव महाराजाचं कल्याण. भक्त म्हणून जे जे आले त्यांचंही कल्याण आहे. शत्रू म्हणून जे जे आले त्यांचंही कल्याण. देव शत्रूचंही कल्याण करतो. पण जसं ज्ञानोबा आहे, देवाने शत्रूचंही कल्याण केलं, पण कुठल्याही शत्रूला संत बनवलं नाही. कंसाला देवाने कंसाचा उद्धार केला, पण कंसाला संत नाही बनवलं. रावणाचा वध केला, पण रावणाला संत नाही बनवलं. तसं ज्ञानोबारायांनी विसोबाचा उद्धार केला, विसोबाला संत बनवलं. संतांचंच केवळ अंतःकरण आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ. एवढं उदार अंतःकरण देवाचं सुद्धा. एवढं उदार अंतःकरण विश्वामध्ये कोणाचंच नाही. आपलं पद देण्याची योग्यता केवळ आणि केवळ संतांना. आणि म्हणून हे समाजाकरता ज्यावेळेस तुकोबाराय झटतायत, समाजाचे टोमणे सहन करतायत, समाजाचा त्रास सहन करतायत, समाजाच्या अवहेलना सहन करतायत, समाजाचा अपमान सहन करतायत. कुठे स्तुती होते तर कुठं निंदा होते, कुठं चांगलं बोललं जाते तर कुठं वाईट बोललं जाते. तुकोबारायांना एक भाव नाही ना. त्याही काळामध्ये तुकोबाराला विरोध करणारी मंडळी आहेत. विरोधकांच्या सुद्धा कल्याणाचा विचार तुकोबारायांनी. कारण तुकोबाराय व्यष्टी न्यायाने जगणारे नाही, समष्टी न्यायाने जगणारे. हरिभजने हे धवळीले जगाचा विचार आहे तुकोबारायांच्या. तुकोबारायला भगवान परमात्मा म्हणतात, बास झालं की आता लोकांसाठी किती करणार. एवढं करूनही लोकांची तुमच्याविषयी चांगली भावना नाही. कुठं चांगलं मानतात. एवढा अमृतमय गाथा लिहिला आहे का लोकांना वाचायला वेळ आहे काय. 4-4.5 अभंग आहे, असे अमृतासारखे अक्षर आहे. ते अक्षर कोणाला वाचायला वेळ नाही, म्हणायला वेळ नाही. अभंग सोडून लोक कविता म्हणायला लागली ते कीर्तनाला. एवढे अमृतासारखे अक्षर तुकोबारायांची. ते सोडून गाणे म्हणतात. आणि खालचे त्याला वाह वाह, खालचे आणले पाहिजे वाह म्हणणारे. तुम्ही कशाला वाह म्हणताय तुकोबारायांचे. अहो ज्या गुरुवर्य आमचे एक वारकरी होते शिंदे बाबा म्हणून, सगळं जीवन भाषणामध्ये गेलं महाराज त्या माणसाचं. भजन सोडून दुसरं काहीच केलं नाही. भजन जर दिंडी जेवायला बसली ना महाराज, लोक जेवायला बसले, समोर जर एखादी दिंडी येऊन थांबली ना 20व्याला पंढरपूरच्या वाटेने, तर जेवण सोडून तो माणूस भाषणाला जाऊन बसायचा. त्याला म्हणलं अहो जेवण तर करून घ्या. त्यांचं वाक्य होतं म्हणे, महाराज जेवण काय, जेवण आयुष्यभर आहे, भजन पुन्हा नाही. भजन एकदाच आहे. हे भजन पुन्हा गेलं तर पुन्हा भजन नाही. जेवण काय आज नाही जेवले, जन्माला आल्यापासून तर खातं चालू आहे ना. हे पोट भरण्याचा धंदा रोज आहे. पण भजन पुन्हा काय. ज्ञानोबारायांचे सोडून दुसरे अक्षर येतात. तो कीर्तनकार पतिव्रता नाही म्हणे, असं म्हणायचं. ज्याच्या मुखामध्ये तुकोबारायांचे ज्ञानोबारायांचे अक्षर सोडून दुसरे अक्षर येतात, संतांचे अक्षर सोडून दुसरे आहेत. काय एवढी अमृतासारखी अक्षरं निर्माण केले तरी समाजाला तुमची किंमत काय दिलं. तुकोबारायांना परतफेड म्हणून तुम्ही आम्ही काय दिलं. वाचतो का तुम्ही आम्ही तुकोबारायांचा गाथा वाचतो का. आता निदान तुकोबारायांनी जो गाथा निर्माण केला, ज्या गाथा निर्माण करण्याबाबत तुकोबारायला किती विरोध झाला, किती अपमान झाला, अनशन उपोषण करावं लागलं तुकोबारायांना तो गाथा वाचवण्याकरता. त्या गाथ्याकरता आपले प्रयत्न नाही. संतांना परतफेड म्हणून तुम्ही आम्ही काही देत नाही. कुठपर्यंत जगणार भगवान परमात्म्याचा प्रश्न आहे तुकोबारायांना. किती दिवस करणार या समाजाकरता. तुकोबाराय म्हणाले नाही जाऊ. आपल्या मुलगा आपला वैरी झाला म्हणून आई त्याला लात मारत, कसा जरी झाला तरी आईची माया असते. संतांचं हृदयसुद्धा अंतःकरण आईसारखंच आहे अंतःकरण. काही जरी झालं अहो हो तुकोबाराय, पण किती करणार. केलं की आता लोकांच्या कल्याणाकरता तुम्ही खूप जगले, पण आता बघा तुमचं शरीर आहे, तुमच्या शरीराला वृद्धावस्था लागली हळूहळू. आणि या शरीराला ठरलेलं आहे, कारण शरीराचा स्वभाव आहे. आणि शरीर जाता गवे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा. या शरीराचं लक्षण करताना ज्ञानोबारायांनी केलंय नाशवंत स्वभावे. हा देह कसा आहे, नाशिवंत आहे. आता लोकांसाठी खूप केलं, हळूहळू या शरीराच्या संबंधाने तुमचा जो प्रवास आहे, तुमच्या शेवटाची तुम्ही काळजी घ्या की जरा. आता काही दिवसांनी तुम्हाला हे शरीर सोडायचं आहे किंवा या लोकाचा त्याग करायचा आहे. एका दृष्टीने तुम्हाला मरणाला सामोरं जायचं आहे. त्या मरणाच्या संबंधाने निदान स्वतःसाठी तरी काहीतरी काळजी घ्या.
तुकोबाराय देवासमोर जरा गरजली. तुकोबाराय देवाला म्हणायला लागली, देवा काय धाक दाखवला तू आम्हाला मरणाचा? लोकांच्या कल्याणाकरता आम्ही अवताराला आलो, लोकांच्या कल्याणाकरता आम्ही झडतोय, आणि तू आम्हाला भीती दाखवून दाखवून कशाची दाखवली? अहो जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. साधू मरणाला घाबरत नाही. साधूचं लक्षण हेच साधूचं लक्षण आहे, जो स्वतःच्या अंतकाळाला घाबरत नाही तोच साधू. तुकोबाराय म्हणाले, आमच्यासाठी मरण ही भीती नाही, आमच्यासाठी क्लेश, आमच्यासाठी दुःख, आमच्यासाठी यातना जर काही असेल, केवळ आणि केवळ समाजाला होणारा त्रास हेच आमच्यासाठी दुःखदायक आहे. बाकी मरणाला वगैरे आम्ही घाबरत नाही. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या काळजीविषयी तुकोबाराय भगवान परमात्मा ज्यावेळेस बोलू लागले, तुकोबाराय म्हणाले, देवा मरणाची भीती कोणाला दाखवता? भीत नाही आता आपुल्या मरणा, मी माझ्या मरणाला घाबरत. फक्त आमची चिंता, आमचं दुःख काय असेल ते दुःख होते जना. स्वतः करता जो जगत नाही तो साधू, लोकांकरता जो जगतो तो साधू. मरणाला घाबरत नाही. वास्तविकता सगळं जग मरणाला घाबरत आहे. ज्ञानोबारायांनी म्हटलंय, आगा मर हा बोलू न साहत. मरण हा शब्द, मरण या शब्दाला लोक घाबरतात, मरणाला घाबरणं काय म्हणतात? संत मरणाला घाबरत नाही. संतांच्या दृष्टीने जगामध्ये मरण हा प्रकारच नाही प्रकार. सांख्य योगाचं वर्णन करत असताना भगवान परमात्म्याने जे वर्णन केलंय ते वर्णन वाचण्यासारखे. देहिनोस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. काय लक्षण केलंय भगवान? अर्जुना, या देहाच्या ज्या अवस्था आहे, देहिनोस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा. शरीराला जन्म मिळणं, जन्माच्या नंतर बालपण मिळणं, बालपणाच्या नंतर तरुणपण मिळणं, तरुणपणाच्या नंतर वृद्ध अवस्था मिळणं, आणि वृद्धावस्थेनंतर मरण मिळणं. ह्या सृष्टीचा जो काय आहे, कालचक्राचा एक भाग आहे. याच्यामध्ये विशेष नाही, तुमचं आमचं तेच आहे.
तुमच्या आमच्या अगोदरचं पिढीचं हेच होतं. जन्माला आले, बालपण भोगलं, तरुणपण पाहिलं, वृद्धावस्थेमध्ये चिंता केली आणि एक दिवस चांगला वेळ पाहून या जगाचा काय घेतला. विशेष काही नाही, हे नित्य आहे, रोज घडणार आहे. त्याच्यामुळं धीरस्तत्र न मुह्यती, शहाणी माणसं त्याच्यामध्ये अडकत नाही. ना सतो विद्यते भावो न भावो विद्यते सत, उभयोरपि दृष्टवंत स्त्वनयोस्तत्वदर्शिवी. तत्वदर्शिवी शब्द म्हणजे विचारवंत पुरुष. धीर शब्द दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृह वितराग भयक्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. संसारातल्या कुठल्याही परिस्थितीचा परिणाम होत नाही. कारण तुकोबाराय म्हणतात, या संसाराच्या संबंधाने काळजी करण्यासारखं काहीतरी पाहिजे ना. काळजी करायची कशाची? जे शाश्वत आहे, जे आपल्या कामाचं आहे, त्याची काळजी करावं लागेल ना. संसार जर हा अशाश्वत आहे, संसाराचं मुळातच अस्तित्वच नाही, ज्याला काही पायाच नाही, अगोदरच त्याला काही मजबूत पाया नसल्यामुळे त्याचं काळजी करायचं कारण काय? वेगळं काय, विशेष काय संसारामध्ये? जन्माला येणं आणि मरणं, याच्या पलीकडे संसाराचा विशेष गुणधर्म नाही. आमच्याकडे एक म्हण आहे, तुमच्याकडे आहे का नाही? रोज मरे त्याला कोण रडे. तुमच्याकडे आहे का ही म्हण? आहे का? अशीच आहे का? थोडी बदल काहीतरी, पण अर्थ लक्षात आला ना तुमच्या? हा, रोजचं मड त्याला कोण रड, एकच शब्द बदलले. रोज जर एखादा माणूस मारायला लागला, तुम्ही रडाल का? अहो, एकदा माणूस मरतो तरी माणसं एवढी खास रडत नाही, दम खाऊन रडत आहेत. किती रडणार आहे? ताजा माणूस मेला ना, थोडंसं हा म्हणजे लगेच असा गेलाय भाऊ, अर्धा तास झालाय, खूप चांगलं रडतात. शरीर आहे, रडून रडून ताकद कमी होती, मग हळूहळू त्या रडण्याचा डोस कमी कमी कमी. मग एखादा पाहुणा आला का, मग त्याच्यासमोर थोडंसं अजून थोडंसं जोरात रडायचं. तो येऊन बसला का मग थोडंसं, अजून एखादा आला का अजून जोरात, तो थोडा येऊन बसला का, किती रडणार आहे. तसं संतांच्या दृष्टीने हे जन्मन मरण रोजचं जेव. अनादि कालापासून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, रोजचा व्यवहार आहे. याच्यासाठी काय रडायचा? धीरस्तत्र न मुह्यते. नाही, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, जे तत्वज्ञ संत स्वीकारिते त्यांना माहिती आहे. तुकोबारायांनी वर्णन केलंय. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा. ज्ञान झालंय ना त्याच्यातलं. तुका म्हणे कळलं तुकोबारा. जे जे कर्म धर्म नाशिवंतच आहे ना, म्हणून त्याच्यामुळे काय चिंता करायचं काय काम आहे? शरीराच्या संबंधाने कितीही काळजी केली, कितीही जपण्याचा प्रयत्न केला, थांबवता आलाय का? नाही थांबवत. कधी ना कधी जरी जाणार आहे, किती जरी जोपासलं तरी ते संपणार आहे. उपजल्या पिंडा मरण मरण
मरते उपजते उपजला पिंडा मरते उपजल्या पिंडा मरण सांग मरणाची तव गाठोडी पदरी. मरण निश्चित आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं काही काम नाही. आमचं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाला या सांसारिक मरणाचा धक्का लागत नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराण न खण्यते खण्यमानेशी. त्याला मारू शकत आमचं स्वरूप आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. जे तुमचं स्वरूप आहे देवा ते आमचं स्वरूप आहे. अज अव्यय नित्य शाश्वत, त्याला कुठल्याही प्रकारचा धाक नाही. भगवंताच्या स्वरूपामध्ये तुकाराम महाराज म्हणाले ना, देवते संत निमित्त. त्या देवामध्ये संतामध्ये फरक नाही. संसारातल्या कुठल्याही प्रकाराचा दोषाच्या देवाच्या स्वरूपावर फरक पडत नाही महाराज. तसं संतांच्या स्वरूपावर सुद्धा फरक पडत नाही. देव भक्तपण तुका म्हणे नोही भिन्न. देवा तुम्हाला जर संसारामध्ये देवाच्या ठिकाणी भय आहे का? नाही, देवाच्या ठिकाणी भय नाही. संतांच्या ठिकाणी कसं काय भय आहे? कारण देवामध्ये आणि संतांमध्ये फरक. हरी तैसे हरीचे दास हरी तैसे हरीचे दास नाही तया भय भय शब्दाखाली म्हणजे भीती नाही, कुठल्याही प्रकारची भीती नाही शिल्लक. भय शिल्लक राहिलं, कारण भय शिल्लक राहण्या त्याच्या स्वरूपामध्ये अभेद आहे, तिथं भीती आहे. तुम्ही आणि आम्ही जोपर्यंत देवाला तुम्हाला वेगवेगळं समजतो तोपर्यंत भीती आहे. एकदा देवातला तुमच्या आमच्यातला फरक संपला की कशाची भीती, कशाचं काय भीती राहत नाही. पण तुकोबर आहे दोन्ही स्वरूपाने बोलले, देवा आम्हाला भीती दाखवायचं काही कारण नाही, आम्हाला मरणाची भीती नाही. मरण माझे मरून गेले मज केले अमर ठाव पुसिले, सगळं शिल्लकच काही राहिले नाही. आज अव्यय नित्य अशा प्रकारच्या स्वरूपाला प्राप्त झालेली ही महात्मी मंडळी. म्हणून कुठल्याच व्यवहारामध्ये भीती तर फार लांब, त्या व्यवहाराची चिंता सुद्धा नाही, सामान्य चिंता सुद्धा नाही, काही चिंता नाही. भीती हा प्रकार सुद्धा संतांकडे नाही. एकदम निश्चय जीवन, निर्भय जीवन. अमाहरीच्या दासा काही भय नाही, त्रैलोकी भीती नावाचा प्रकार. फक्त आमची काळजी एकच, आमची चिंता एकच, आमचं दुःख एकच. लोकांना दुःख होतं हे आम्हाला देखवत, समाजाला त्रास होतो हे आम्हाला देखवत, समाजाची होणारी उपेक्षा, संसाराच्या नादी लागून समाजाचा होणारा जो ऱ्हास आहे, नाश आहे, नाही अहो भीती अगदी काळजी व्यक्त केली तुकोबारांनी. विषय भोगी भुलले देवा, विषय भोगी भुलले देवा, याची कोणाचा देवा, आता याची नारायण
अधीन होऊन तुमचं आमचं आयुष्य चाललंय. त्या आयुष्याची एकंदरीत वाटचाल पाहता तुमच्याबद्दल कोणाला दया येईल. आता कोण यांची करील की कोण कोण दया करणार. कारण जगामध्ये तुमची दया करणारं कोणीच नाही. ना आईला दया येणार आहे, न बापाला दया येणार आहे, न भावाला, न बहिणीला, न बायकोला, न मित्राला, न कोणाला नाही. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम वसादेत. भगवान परमात्मा सांगतात आपणच स्वतःचा उद्धार करू शकतो. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम वसाय. दुसरं कोणी आपला उद्धार करू शकत नाही. आपुली आपण करा. दुसरं कोणाला दया येणार नाही, कोणालाच नाही. कोण सुखधरी जे संसारी पडोनी काळाचे आहारी माप लागले या शरीरी झाली आवरी सोय. कोण दया. संतांशिवाय आणि देवाशिवाय कोणाला तुमची दया येणार नाही. तुकोबारांनी ती खंत व्यक्त केली. काय बुडत हे जण न दे. बुडायचं काम चाललंय, संसाराच्या आहारी जायचं काम चाललंय. एकंदरीत स्वतःचं वाटोळं कसं होईल याचाच दिवसेंदिवस आपला काय आहे चांगल्या प्रकारे प्रयत्न चाललेला आहे. स्वात्मकल्याणाकरता काही म्हणून तुम्ही आम्ही करत नाही. काय करतो दिवसभरामध्ये विचार बरं स्वतःला. स्वतःचं कल्याण व्हावं याच्याकरता काय करतो. 24 तासाच्या या जीवन व्यवहारामध्ये माझं या गोष्टीने कल्याण होईल अशी ज्ञानेश्वरी वाचतो, गाथा वाचतो, भजन करतो दिवसामधून, नामस्मरण करतो, एखादी माळ ओढतो, काय करतो. काहीच नाही. तसं करण्याची बुद्धीसुद्धा निर्माण होत नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या प्रामाणिकपणे. तुम्हाला TV पाहावा वाटतो का ज्ञानेश्वरी वाचावी वाटते. थांबतो मी, मला काय अडचण नाही, मुक्कामी माझा आज. मोबाईल पाहावा वाटतो का गाथा वाचावा वाटतो. हे हसणं म्हणजे पांघरून घालणं. हसण्याला काय अर्थ. हा किंवा ना, येस किंवा नो. काय करतो. घरामध्ये TV आणावा वाटतो की गाथा आणावा वाटतो. नवीन घर बांधल्यानंतर ज्यावेळेस घराचं फर्निचर, घराचं त्याला काय शब्द आहे, इंटेरियर डेकोरेशन,
ते करत असताना आपल्या घरामध्ये ग्रंथांसाठी एखादं कपाट असावं असं किती जणांना वाटतं? झोपले का? नाही वाटत आपलं. ज्ञानोबारांनी सांगितलंय चांगली बुद्धी दुर्लभ आहे. व्यवसायात्मिका बुद्धी रेके कुरुनंदन या श्लोकावर ज्ञानोबारे बोलले तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर आणि का सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे परमार्थ करण्याची बुद्धी होणं अति दुर्लभ. अर्जुना पार्था बहुती परी अपेक्षिजे विचार शुभी तैसी दुर्लभ चराचरी सद्वासना. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी वाचण्याची बुद्धी होत नाही. का होत नाही? तैसी दुर्लभ चराचरी सद्वासना. स्वतःचं वाटोळं करण्याची बुद्धी लवकर होते. टी व्ही पाहणं, मोबाईल पाहणं वगैरे वगैरे. ते मी सांगतोय म्हणजे मी बी फार शहाणा आहे असं समजू नका. आमचंही त्याच्यातच जीवन चाललंय. फक्त तुम्ही खाली बसले ना आम्ही उभे, एवढाच फरक. बाकी जायचं आपल्याला एका ठिकाणीच, विशेष फरक काही नाही. पण या सगळ्या संसाराच्या मायेच्या व्यवहारामध्ये चाललेला आपला हा जो नाशाचा प्रयत्न आहे, आत्मघाताचा प्रयत्न आहे, माझा मीची झालो शत्रू या न्यायाने जे आपलं जीवन चाललेलं आहे, त्या जीवनामधून न आई तारू शकते, न बाप तारू शकतो, न बहीण, न भाऊ, न कोणीच नाही, देव सुद्धा नाही. केवळ आणि केवळ संत. या संता परिसबोधा या संता परिसबोधा
पाखवाद्यासाठी टाळ करायचं काय नाच. या संता परिस उदार त्रिभुवनी नाही थोर, माय बाप सहोदर इष्ट मित्र सोयरे. संतांशिवाय तुम्हाला सोडवणारं कोणी. संत आणि भगवंत हे दोनच तत्व जगामध्ये असे जे तुमच्या आमच्या कल्याणाकरता अहोरात्र झटतात. म्हणून संतांशिवाय कोणीही तुमचं आमचं हित करू शकत नाही, भगवंताशिवाय सुद्धा नाही. एक वेळेस भगवंत तरी लांब, पण संत तुम्हाला आम्हाला मायेने लवकर जवळ घेतात, लवकर तुमचं आमचं कल्याण करतात. करोनी सायास शिकवती. म्हणून संत तुकोबाराय म्हणतात आम्हाला समाजाचं दुःख सहन होत, दुःख होते जना न देखावे. तुकोबाराय काय अडचणी, तुम्हाला लोकांचं कल्याण झालंच पाहिजे असं काही तुम्हाला कोणी आग्रह केला आहे का, काय कोणासोबत करार झाला आहे, काही काही अडचण काय तुम्हाला का. लोकांसाठी स्वतःचंही बघा की जरा, लोकांचंच कल्याण झालं पाहिजे याच्याकरता झटणं काही आवश्यक आहे का. तुकोबाराय म्हणाले झटणं आवश्यक आहे का, कारण ही आमची परंपरा आहे. हे दुसऱ्या चरणामध्ये सांगतो. ऐसी परंपरा, ऐसी परंपरा. ऐसी परंपरा, ऐसी परंपरा.
लोकांचं हित करावं वाटतं त्याचं उत्तर तुकोबाराय देतात. हा इथं जाती हा शब्द कुठल्या समाजवाचक नाही, स्वभाववाचक. आमचा तो स्वभाव आहे, आमुची तो जाती. आणि हे हा नुसता स्वभाव नाही, ही आमची परंपरा आहे. ऐसी परंपरा आलीसे चालत, ही परंपरा आहे. लोक कल्याणाचा वारसा ज्ञानोबारायांपासून आम्हाला मिळाला आहे. ज्ञानोबारायांनी लोक कल्याणाचं जो पायार असला, या जगाचं कल्याण व्हावं, जगाच्या कल्याणाकरता ज्ञानोबारायांनी जे जे मुद्दे सांगितले ते मुद्दे नामदेवरायानंतर नाथ महाराज नंतर तुकोबाराय. ही आमची काय आहे? परंपरा आहे. लोकांचं हित व्हावं, लोक कल्याणाचा वारसा हा आमचा स्वभाव आहे. आणि देवा, तुम्हाला आमच्या या स्वभावाची कल्पना नाही का? तुम्ही दातारा नेणायसी. अनेक ठिकाणी तुकोबारायांनी या परंपरेचा अभिमान व्यक्त केलेला आहे. ही परंपरा आमची आहे. नुसती भक्ती परंपरा नाही, लोक कल्याणाची परंपरा. भक्ती त्यालाच म्हटले. भक्ती या शब्दाचा सामान्य अर्थ काय आहे? देवाची पूजा करणं म्हणजे भक्ती नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. देवाच्या भक्तीचं हे वर्म आहे. कुठल्याही जीवाचा मत्सर घडायला नको. मत्सर घडू नये म्हणजे काय? त्याचंही चांगलं व्हावं आणि त्याच्यासोबत आपलंही चांगलं व्हावं, ही भावना. सर्वेत्र सुखीनः सन्तु, बहुजन हिताय बहुजन सुखाय, ही धारणा केवळ आणि केवळ संतांनी दिलेली. बस, दुसऱ्या कोणामध्ये कुठल्याही धर्मामध्ये हे सामर्थ्य नाही या सुमान्याचं. सुखी जन व्हावे जगनी व्हावे, आज्ञानी लावावे सन्मार्ग, आज्ञानी लावावे सन्मार्ग. सुखी जन व्हावे जगनी व्हावे, आज्ञानी लावावे सन्मार्ग, आज्ञानी लावावे सन्मार्ग. सुखी जन व्हावे जगनी व्हावे, आज्ञानी लावावे, आज्ञानी लावावे सन्मार्गाचे. सुखी जेणे व्हावे जग निवावे. निवण या शब्दाचा अर्थ शांत. जगाला शांतता प्राप्त व्हावी, सुखी जग व्हावं, ही भावना संतांची लोक कल्याणाकरता. आणि ही आमची परंपरा आहे. ऐसी परंपरा आलीसे चालत, किंवा वंश परंपरा दास मी अंकित, हीच परंपरा लोकांच्या कल्याणाची परंपरा. बा, संतांचं काय दुसरं लोकोद्धारा करतात. केवळ आणि केवळ लोकांच्या समाजाच्या कल्याणाकरता संत म्हणून आमची तो जाती. ऐशी परंपरा का तुम्ही दातारा, विणायसे विठोबा रखुमाई. भजन करा बोला. Oh,
हिराता पुल्या मरणा दुःख होते जना न देखवे आमची तो जाती ऐसी परंपरा का तुम्ही दातारा नेणायसी. तुम्हाला या परंपरेचं स्मरण आहे देवा, तुम्हाला माहीत नाही अशातला काही भाग नाही. भगवान परमात्मा म्हणाले लोकांकरता कष्ट करता, समाजाचं दुःख तुम्हाला सहन होत नाही ते तुम्ही प्रगट केलं. मरणाला तुम्ही घाबरत नाही कारण तुमची परंपरा आहे, लोककल्याणाचा वारसा आहे. त्या परंपरेची जाणही मला आहे तुकोबार आहे, त्या परंपरेविषयीची माहिती मला आहे. तुमच्या परंपरेचं बऱ्यापैकी अनुभव मला आलेला आहे की पडता जडबारी नेमा न टळे निर्धारी अशा स्वरूपाची तुमची परंपरा आहे. आणि ही परंपरा जपत 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 तुम्ही चाललाय. व्यावहारिक मरणाची तुम्हाला भीती नाही, पण तुमच्यासाठी मरण म्हणून काहीतरी असेल का नाही. कशाला तुम्ही तरी मरण मानत असाल ना, तर ती मरण काय तुकोबार आहे तिसऱ्या चरणामध्ये. भजनी विक्षेप त्याची पै मरण, 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 भजनी विक्षेप त्याची पै मरण. लावा तो क्षण एक वाया, नव जावा तो क्षण एक वाया, आमची सोदाची ऐसी परंपरा, आमची सोदाची ऐसी परंपरा. नव जावा तो क्षण एक वाया, नव जावा तो क्षण एक वाया, आमची सोदाची ऐसी परंपरा, आमची सोदाची ऐसी परंपरा. विक्षेप त्याची पै मरण, नव जावा तो क्षण एक वाया, भजनी विक्षेप त्याची पै मरण, नव जावा तो क्षण एक आमच्यासाठी मरण म्हणून जर काही असेल तर आमच्या भजनामध्ये निर्माण होणारा जो विक्षेप आहे तोच आमच्यासाठी मरण प्राय तुकोबार आहे म्हणतात. भजनी विक्षेप ती छिपई मरण. ज्या भजनामध्ये विक्षेप आहे, विक्षेप दोन प्रकारचे, सात्विक विक्षेप आहे आणि एक असात्विक विक्षेप आहे. सात्विक विक्षेपही भक्तीमध्ये चांगला नसतो. फार भक्ती करायला लागला आणि भक्ती करता करता दंभ झाला, हा सुद्धा विक्षेप मानलाय शास्त्रकार. फार विक्षेप सुद्धा, फार दंभ, फार अति भक्तीचं प्रदर्शन सुद्धा विक्षेप मानलाय शास्त्रकारांनी. सांगायला वेळ नाही, आता माझी वेळ जवळजवळ संपलेली आहे, वेळ संपुष्टात आलेली आहे. पण भजनातला विक्षेप, भजनात विक्षेप नसावा, भजन हे निर्विक्षेप असावं, कुठल्याही प्रकारचा विक्षेप नाही. आता हे आमच्या भजनामध्ये विक्षेपच विक्षेप राहतो. आमच्याकडं बारशाची भजनं होतात, तुमच्याकडे होतात का बारशाला भजन? नाही, आमच्याकडं लोक बारशाला भजन करतात. कोणी मेलं तर त्याच्या महिन्याला भजन करतात. महिन्याला भजन होतं, बारशाला भजन होतं, वास्तुशांतीला भजन. आमच्याकडं लोक आता लग्नात सुद्धा भजन ठेवायला लागले. हां नाही, एकादशीला राहतं ते तर भजन आहे, एकादशी वाराचं भजन चालतं. अजून भजनं कशी वाढ ती या लग्नातलं भजन. महाराज कोणाचं लक्ष राहत नाही, काहीच नाही, कोण येतंय कोण जाते,
ज्याच्याकरता भजन आहे त्याचंच लक्ष राहत नाही. नवरदेवाचं कुठं लक्ष राहत? नवरदेवाचं सगळं लक्ष नवरीकडं. त्या दिवशी तो भजनाकडे कशाला पाहिजे? काय लक्ष देणार आहे? त्याचं एवढं जर भजनाकडे लक्ष असतं तर तो संसारात पडला असता का? भजना आमचे गुरुजी विनोदानं म्हणायचे, कीर्तनकाराच्या समोर बिस्लरीची बाटली आणणं सुद्धा विक्षेप आहे. अजून थोड्या दिवसांनी लोक नाश्ता द्यायला बसले आम्हाला समोर. इथं तरी नाही, गोळ आमक बिस्लरीची बाटली एका ताटलीमध्ये गोळ राहतो. कीर्तन करता करता तुम्हाला गोळ खाण्याची इच्छा होते म्हणजे काय? तुमचं लक्ष आहे? लग्नामध्ये पोरीचं लग्न असल्यावर भूक ताण काही आठवत नाही. तुम्ही सगळे तुमच्या घरामध्ये लग्न झाले, आठवतं का तुम्हाला? एवढं संसारामध्ये रममान होता तेव्हा तहान आठवत नाही, तेव्हा भूक आठवत नाही. कीर्तनामध्ये कसं काय? एकाग्रता नाही. कीर्तनामध्ये एकाग्रता नाही म्हणजे विक्षेप आहे मनामध्ये. तुकोबाराय म्हणाले हा विक्षेपच आमच्यासाठी मरणप्राय. नाही, ज्या दिवशी नाही बोलता आलं त्या दिवशी थांबून घेतलं नाही. म्हणून भजनातला विक्षेप अतिशय घातक. वार करायला भजनामध्ये विक्षेप नसावा. हा, ती भजनाचं राहिलं सांगायचं, ते बारशाचं भजन ती असं बोलता बोलता सांगायचं. तिथं भजनाला भजनी आले का ते आमच्याकडं अशी पद्धत आहे, ज्याला जे व्यसन त्याची ताटली पुढं राहते. मग भजनी साधारणतः गायछाप खातेतच. मग एका ताटलीमध्ये त्यांना गायछाप आणून ठेवल्या पुढं. कोणी बिड्या पेत असेल तर बिडीचं बंडल, कोण काय खात असेल ते खात. आता तुम्ही कल्पना करा, समोर गायछाप बिड्याचे बंडल पडेल असल्यावर भजन करेल माणूस? बरं, भजन महत्वाचं का चहा महत्वाचा? चहा आले आले अभंग बंद, आधी चहा म्हणत्या, अभंगाचं जाऊ मग काय होतं. दिंडीचा नाश्ता जवळ आल्यावर वार करायला जे स्पीड येतं ना भजनाचं, नाश्त्याचा ठेपा जवळ आला का ज्ञानदेव म्हणेन, तुका म्हणेन, एखाद्यानं सगळे एकट मागच्याला येऊन जात नाही काकडा कवा समजा. एका काही सेकंदात मालिका म्हणून मोकळे करतात. अरे हो, नाश्ता कधी मिळणार नाही का? कधी खायला मिळणार नाही का? अभंग आहेत तुकोबारायांची. भजनामध्ये विक्षेप नसावा, निर्मळ भजन असावं, निर्विक्षेप भजन असावं. भजने विक्षेप शिपई मरण, नव जावा तो क्षण एकवाया. तुकोबारायांनी दिलेला हा सगळा परिहार. आता तुकोबारायांची मागणी, भगवान परमात्मा म्हणतात तुम्हाला भजन विक्षेप हे मरणप्राय आहे. लोकांच्या हिताच्या कल्याणाची वारसात परंपरा तुमच्या घरामध्ये आहे. लोकांचं दुःख तुम्हाला सहन होत नाही. मग आता तुकोबाराय तुम्हाला मरणाची भीती नाही, लोकांचं कल्याण करण्याची इच्छा आहे, भजनामध्ये तुमचा प्राण आहे. मग माझ्याकडून मी तुम्हाला काय देऊ शकतो? अपेक्षा काय तुमची? तर तुकोबाराने अपेक्षा व्यक्त केली, ज्या ठिकाणी आमचं भजन पण पडणार नाही अशा ठिकाणी आश्रय आम्हाला तू द्यावा, ही मागणी शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे तुका म्हणे
आईची परंपरा अमृत आईची परंपरा असंच भजन ज्या ठिकाणी होईल, ज्या ठिकाणी आमच्या भजनावर कुठल्याही प्रकारचा आघात होणार नाही, कुठल्याही प्रकारचं वारं नाही, विक्षेप निर्माण होणार नाही, अशी जागा आम्हाला दे. तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी दातारा ठाव मागे. आमची तो जाती ऐसी परंपरा, का तुम्ही दातारा आणि नाहीसी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज देवा आमचं भजन बंद पडू देऊ. उद्या काला झाला म्हणजे आमचं भजन थांबलं. जसा रोज सप्ताहामध्ये हरिपाठ होतो तसा रोज आमच्या घरामध्ये झाला. जसा रोज सप्ताहामध्ये काकडा होतो तसा रोज आमच्या घरामध्ये झाला. जशी इथं रोज ज्ञानेश्वरी वाचतो तशी रोज घरामध्ये संकल्पच करायचा, पुढचं वर्ष येईपर्यंत ज्ञानेश्वरीचं एक पारायण झालं पाहिजे, पुढचा सप्ताह येईपर्यंत. तुम्हाला माझी शपथ आहे. ज्यांना ज्यांना वाटतं राहुल महाराजांना जगावा त्यांनी पारायण करा. ज्यांची इच्छा आहे माझं वाटोळं व्हावं त्यांनी करू नका, पण पारायण करा. भजन बंद नाही पडलं पाहिजे, कारण हेच अंतकाळाला सांगण्याकरता हेच आहे. काय आम्हाला सांगायचं काय आयुष्यभर काय दिवा लावला, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथेचं पारायण, गीतेचं पारायण, भजन, हीच मागणी देवाकडं तुम्हाला आज करायची आहे. जरा तुमचे 10 मिनटं बोलता बोलता जास्त घेतली त्याबद्दल क्षमा मागतो. ज्यांच्या आज्ञेने ही सेवा आहे, आदरणीय भूषण महाराज समोर बसलेले आहेत, माझ्यापेक्षा ज्ञानानं मोठे आहेत, ते विद्वान आहेत, तुमच्या भागामधले चांगले वारकरी संप्रदायाशी संबंधित असणारे, त्या नियमावलीत राहणारे कीर्तनकार आहेत. रामकृष्ण महाराज आहेत. ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वही गावातली, आणि ज्या महात्म्यांची कृपा या परिसरावर आहे, हरिभक्तपरायण गुरुवर्य श्री धोंडूपंत दादा आत्रे या संतवर्यांच्या कृपेने तुमचा परमार्थ चांगला आहे. पारायणाची परंपरा आहे, नाही तर बहुतेक सप्ताहामध्ये पारायण राहिले नाही, आता नाही राहिले. दिनेश महाराज आमच्याकडं 20 वर्षापासून येतात. दिनेश महाराज माय पिंपळगावला, ते सांगतील तुम्हाला. आमच्या गावाला पारायणाची परंपरा होती, साक्षीदार आहेत, पण आता पारायण राहिलं नाही. आमच्या गावची लोकसंख्या लाखाच्या वर आहे, लाखाच्या वर, 1 लाखाच्या, पण 20 माणसंसुद्धा पारायणाला राहत. हळूहळू परंपरा साक्षीदार आहेत, 20 वर्षापासून आमच्याकडे आहेत, पण नाही, तशाच हळूहळू एक 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 परंपरा कमी होत चालल्या. पण महात्म्यांची कृपा आहे, तुमच्याकडे भजनी मंडळी भरपूर आहे, चाली वारकरी चाली म्हणणारी माणसं आहेत. आदरणीय भूषण महाराजासारखी मंडळी आहेत, रामकृष्ण महाराज आहेत, शंकर महाराज, महेश महाराज, उमेश महाराज, आमच्यासोबत आलेले सार्थक महाराज, सगळी चांगली म्हणणारी. मन लावून पखवत वाजवला आदरणीय महाराजांचं काय नाव, सुमित महाराज. फार घाम आला, मी त्यांना म्हणलो होतो फॅन तुमच्याकडे करा. कीर्तनकाराला नाही एवढ्या सर्व्हिस द्यायच्या, खरी मेहनत. त्यांचा घाम निघतो, आमचा काय घाम निघणार, आमचा काय घाम निघत, आम्हाला उभं राहून बोलायचं. आम्ही घाम कीर्तन झाल्यावर काढतो लोकांचा. आता याला की द्यायची किती हो तो बाकी नाही. सुंदर पखवादा झाला. आदरणीय माने महाराज गुरुस्थानी आहे, ज्येष्ठ गुरु आहेत, तरी ते कीर्तनाला टाळ घेऊन उभे आहेत. आणि ही सगळी बालगोपाळ मंडळी त्यांच्याच अध्यक्षतेखाली शिकतायत, वाढतायत, भजन होत आहे. अनेक विद्यार्थी पिंपळगावलाही आले असतील, बरेच विद्यार्थी याच्यापैकी. चांगलं आहे वाजवणं, म्हणणं, टाळ वगैरे. आणि तुम्ही सर्व उपस्थित सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, सर्वांच्या चरणी विनम्रपणे माथा ठेवतो.
काही दोष घडला असेल तर मायबापाच्या अंतःकरणाने क्षमा कराल अशी भावना व्यक्त करून वाणीला विराम. तुकाराम तुकाराम हरी तुकाराम 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 तुका म्हणे नाही अघाताचा वारा, म्हणे नाही अघाताचा वारा, तुका म्हणे नाही अघाताचा वारा, तुका म्हणे नाही अघाताचा वारा, म्हणे नाही अघाताचा वारा, तुका म्हणे नाही अघाताचा वारा, तुका म्हणे नाही अघाताचा वारा, तुका म्हणे
विठ्ठल जय जय बोला